आलमट्टी धरणाच्या उंचीचा विषय हा कोल्हापूर व सांगलीच्या महापुराशी संबंधित आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी त्यावर आक्षेप घेतलाय। आलमट्टी धरणाची उंची 519.60 मीटर वरून 524.26 मीटर पर्यंत वाढविण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे। धरणाची उंची वाढवली तर अंदाजे 1,36,000 एकर जमीन पाण्याखाली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी विधान परिषदेत दिली। प्रश्नोत्तरादरम्यान उपमुख्यमंत्री शिवकुमार हे आलमट्टी धरणाची उंची वाढविणे आणि अप्पर कृष्णा योजनेतील तिसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीबाबत विधान परिषद सदस्य पी.एच. पुजार आणि हनुमंत निराणी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते। ते म्हणाले, आलमट्टीमुळे पाण्याखाली जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी धरणग्रस्तांकडून केली जात आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि एकमताने निर्णय घेतला। केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की हे काम 2 टप्प्यात करावे, म्हणूनच केंद्रानेही उंची वाढविण्याचा विचार गांभीर्याने घेतला आहे। उंची वाढविणे एकाच टप्प्यात पूर्ण होणार नाही, तर टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल। कृष्णा अप्पर प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी आमच्या सरकारने अर्थसंकल्पात वचनबद्धता दर्शवली आहे। याबाबत केंद्र सरकारला विनंतीही केली आहे। जर कर्नाटकाच्या भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रावर प्रकल्प अधिसूचित करण्यासाठी दबाव आणला तर आपण एकत्रितपणे तो पूर्ण करू शकतो, असेही शिवकुमार म्हणाले। 6,000 एकरांपैकी 3400 एकर किंवा 53% जमीन धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्यात आली आहे। कालव्याच्या बांधकामासाठी 51,000 एकर जमीन आवश्यक आहे। त्यापैकी आतापर्यंत 22,000 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे, तर एकूण 75,000 एकरांपैकी 2,504 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली। कृष्णा अप्पर प्रकल्पाचा मुद्दा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला जाईल आणि त्यावर चर्चा केली जाईल। जर केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी लवकरात लवकर अधिसूचना लागू केली तर सरकारला हा प्रकल्प राबविण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी अधिक संसाधने मिळू शकतील, असे शिवकुमार म्हणाले।